मामांनी समाधी घेतली बोदर तालुका कोल्हापूर जिल्हा आदमापूर या गावात या भगवंतानी मरगुबाईच्या मंदिरात अशी संजीवनी समाधी घेतली। या भगवंतानी जवळपास जग कल्याणासाठी स्वतःच्या 74 वर्षाची जवळा जगाच्या कल्याणासाठी या भगवंतानी अवतार धारण केला। मामा सांगायचे मी जरी आदमापुरात माझा देह नष्ट केला तरी माझा आत्मा आजही माझ्या लक्ष्मीत म्हणजे माझ्या मेंढी मावली। आणि या भगवंताचा अवतार काही घेणं या ब्रह्मांड नायकांनी जगाच्या उद्धारासाठी या नास्तिक कलियुगात अवतार धारण केला। आता मामांचे चरित्र सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच, मामांचं चरित्र सांगावं कुठून आणि संपावं कुठून तेही कळत नाही। मामांनी अनेक चमत्कार केले, पंचमहाभूतावरती सत्ता गाजवली ती बाळूमामा। बाळूमामा कोणी साधे धनगर नाही। कोण बाळूमामा? ज्यांनी पाण्यावरती सत्ता गाजवली ते बाळूमामा, ज्यांनी आगेवरती सत्ता गाजवली ते बाळूमामा, मेघराजावरती सत्ता गाजवली ते बाळूमामा, पंचमहाभूतावरती सत्ता गाजवणारे ते बाळूमामा होते। बाळूमामांचं आणि पांडुरंगाचं नातं सांगायचं गेलं, मामा सांगायचे अरे साक्षात पंढरीचा पांडुरंग माझ्या लक्ष्मीत असतो आणि तो मेंढर चारत असतो। मामा सांगायचे आषाढीचा दिवस पावसाळ्याचा दिवस असताना पांडुरंगाच्या वारीला वारकरी निघाले होते आणि वारकरी पांडुरंगाची वारकरी जात असताना पांडुरंगाला मामांचा रस्त्यावरतीच मुक्काम होता। मामा मेंढराजवळती बसलेले होते। मेंढराजवळ बसलेला असताना ते वारकरी चाललेले होते आणि वारकऱ्यांचं काहींचं लक्ष